हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण 4 प्रकारच्या अशा हेल्दी ड्रिंक्स जे उन्हाळ्यामध्ये आपल्या पोटाला, मनाला आणि दिमागाला शांत ठेवेल. स्टेप वाईज आपण 4 ड्रिंक्स बघणार आहे. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. 4 ड्रिंक्समध्ये वापरण्यात येणारा मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे गोंदकतिरा. आपल्या भाषेत म्हटलं गेलं तर उन्हाळ्याचा डिंक. डिंकाचे 2 प्रकार आहे. एक डिंक जो आपण हिवाळ्यामध्ये लाडूसाठी वापरतो, जो तुपामध्ये तळून घेऊन वापरला जातो, हा डिंक आहे उन्हाळ्याचा. याला दुसरं नाव आहे समर कूलर. तर 3-4 आपल्या 4-5 असे आपले तुकडे घ्यायचे आहे गोंदकतिऱ्याचे. भरपूर असं पाणी टाकून काचेच्या भांड्यामध्ये आपल्याला रात्रभर ते भिजत घालायचं आहे. रात्रभरात गोंदकतिरा आहे तो चांगला फुलतो आणि मस्तपैकी जेलीसारखा बर्फाचा खिस कसा असतो तसा दिसतो छानपैकी. बघा तुम्हाला दाखवते. हे खूप हेल्दी आहे. उन्हाळ्यामध्ये पोटाला शांत ठेवते, उन्हाळीपासून आपलं रक्षण करते, यामुळे आपलं पचनशक्ती चांगली होते. तर आपण सुरुवातीला करणार आहे सगळ्यांचं फेवरेट असं कोकम सरबत. त्यासाठी एका ग्लासमध्ये आपल्याला गोंदकतिराचे 1 ते 1.5 चमचे घ्यायचे आहे. सोबतच घेणार आहे आपण सब्जा सीड्स. 1 घंटापूर्वी मी भिजत घातलं होतं, 10 मिनिटात ते फुलतात. त्यामध्ये आपण जिरा पावडर, काळं मीठ, चाट मसाला, अर्धी मिरची घ्यायची असे काप करून, पुदिना टाकायचा आहे. यात वापरण्यात येणारे सर्व इन्ग्रेडियंट जे आहे त्याचे गुणधर्म पूर्ण थंड आहे आणि मिरची आहे ते पचनशक्तीसाठी खूप चांगली आहे, हेल्दी असते. सोबत त्यामध्ये टाकणार आहे आपण कोकम सिरप, आईस क्यूब टाकायचे आहे, पाणी टाकायचं आहे. मस्त सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करायचे आहे आणि थंडगार कोकम सरबतचा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे. कोकम सरबत तुम्ही सर्वांनी पिलं असेल, पण तुम्ही गोंदकतिरा टाकून नाही पिलं आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. गोंदकतिराला ना बिलकुल टेस्ट नसते, तो टेस्टलेस आहे, पण ते कुठल्याही ड्रिंकमध्ये तुम्ही वापरू शकता, हेल्दी पण आहे. तर ही आपली पहिली ड्रिंक्स होती. आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या ड्रिंककडे. तर ते पण खूप हेल्दी आहे. तर आपल्या दुसऱ्या ड्रिंकचं नाव आहे मिंट चिली मिंट्स किंवा मिंट चिली असं म्हटलं तरी चालेल. पुदिना मिरचीचं ड्रिंक आहे. तर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे ताजं मस्तपैकी पुदिना. त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकणार आहे. हिरवी मिरचीमुळे पचनशक्ती खूप चांगली होते. त्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा गुळाचं पावडर टाकायचं आहे, किंवा तुमच्याकडे जर मिश्री असेल म्हणजे गडी साखर असेल त्याचं पावडर तरी टाकलं तरी चालते. काळं मीठ, जिरा पावडर, भाजलेला जिराचं पावडर आहे ते, सोप टाकायचे आहे, लिंबाचा रस टाकायचा आहे. सोपचं गुणधर्म पण थंड आहे. त्यामध्ये आपल्याला गोंदकतिरा पाणी टाकून हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. तयार झालेलं मिश्रण आहे. एकतर तुम्ही जसं तसं तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही त्याला चाळून घेऊ शकता. तर एक ग्लास घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला सब्जा सीड टाकायचे आहे. सोबतच आपण टाकणार आहे आईस क्यूब. पण तयार झालेलं मिश्रण जे आहे ते मी चाळून घेणार आहे. तुम्ही जसं आहे तसंही घेऊ शकता. त्याला चाळून घ्यायचं आहे. थोडंसं घट्ट असते, चाळणीमधून पडायला थोडासा वेळ लागतो. तर याला चमच्या सहाय्याने मिक्स करत करत हलवत त्याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे. लिंबू आणि हिरवी मिरचीच्या कापाने आपल्याला गार्निश करायचं आहे. तर तयार झालेलं आहे आपलं चिली मिंट किंवा मिंट चिली ड्रिंक्स. खूप हेल्दी आहे, पोटासाठी खूप चांगलं आहे. नक्की ट्राय करून बघा. पुदिनाचा गुणधर्म पण थंड आहे, तर उन्हाळ्यामध्ये पुदिना खाल्ला गेला पाहिजे. तर ड्रिंकच्या स्वरूपात जर तुम्ही घेसाल तर खूप चांगलं आहे बघा. तर आता आपण वळूया आपला तिसरा ड्रिंक आहे. ते पण खूप हेल्दी आहे, उन्हाळ्यासाठी तर बेस्ट ऑप्शन आहे. सकाळी उपाशापोटी जर तुम्ही क्युकंबर कूलर म्हणजे काकडीचं जर सरबत जर करून पिलं तर खूपच चांगलं आहे. यामुळे आपली एनर्जी दिवसभर राहील. बघा, एक काकडी घ्यायची आहे. उन्हाळ्यामध्ये काकडी खाल्ली गेली पाहिजे, पोटासाठी एकदम थंड आहे बघा. तर आपण त्याचे अशा आवश्यक तुकडे करून घ्यायचे आहे. तयार झालेले तुकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये आपल्याला आल्याचा तुकडा टाकायचा आहे. सोबतच टाकणार आहे आपण सोप, भाजलेलं जिरा पावडर, कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता केसासाठी खूप चांगला आहे. काळं मीठ टाकायचं आहे, चाट मसाला आणि लिंबाचा रस टाकायचा आहे. काकडी आपल्या त्वचेसाठी खूप चांगली आहे. त्यामध्ये आपण गोंदकतिरा टाकायचा आहे. 1 ते 1.5 चमचा पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरमधून छानपैकी आपल्याला फिरून घ्यायचं आहे. तयार झालेलं आहे आपलं क्युकंबर कूलर. त्यात आपल्याला सर्व करू. त्यासाठी एक ग्लास घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला सब्जा सीड, आईस क्यूब टाकायचे आहे. सब्जा सीडचं गुणधर्म पण थंड आहे बघा. पाण्यामध्ये टाकूनही तुम्ही सब्जा सीड असंही पिऊ शकता. तयार झालेलं काकडीचं सरबत आहे, ज्यूस आहे, ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण ते घट्ट झालं होतं. मस्त मिक्स करायचं आहे. तुम्ही पाण्याच्या ऐवजी ते स्प्राईट किंवा सोडाचा वापरही करू शकता, पण हे हेल्दी राहणार नाही. तर आपण पाण्याचा वापर केलेला आहे. थंडगार सरबत आपल्याला सर्व करायचं आहे. आता वेळ न घालवता वळूया आपल्या चौथ्या ड्रिंककडे. तर ही माझी सगळ्यात फेवरेट आहे कच्च्या कैरीचं सरबत. तर त्यासाठी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कच्च्या कैरीचे काप घ्यायचे आहे. त्यामध्ये आपल्याला भाजलेला जिरा पावडर, मीठ, सोप, चाट मसाला,
आणि थोडंसं गोडव्यासाठी आपण गुळाचं पावडर घेतलेलं आहे आणि अर्धी मिरची टाकायची आहे. पाणी टाकायचं आहे. मस्तपैकी आंबट गोड थोडंसं तिखट ज्यूस तयार होते. तर हे जे कलर आलेला आहे त्या जिरा पावडरमुळे आलेला आहे. काचेचा ग्लास घ्यायचा आहे. तोंडाला छान मस्त लिंबू लावून घ्यायचा आहे. एका प्लेटमध्ये आपल्याला चाट मसाला, काळं मीठ आणि थोडंसं तिखट टाकायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ग्लासला तो मसाला लावून घ्यायचा आहे. आता आपल्याला त्या ग्लासमध्ये टाकायचं आहे सब्जा सीड, आईस क्यूब टाकायचं आहे. तयार झालेलं कच्च्या कैरीचं ज्यूस जे आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे. ज्यूस पण घट्ट झालं होतं. पाणी टाकायचं आहे आणि त्याला मस्त मिक्स करायचं आहे. आंबट गोड ज्यूसचा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे. तुम्हाला माझ्या आजच्या 4 ड्रिंकच्या रेसिपी नक्कीच आवडल्या असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नसेल माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. मला भरभरून सपोर्ट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा सोप्या आणि नवीन आणि हेल्दी रेसिपींसोबत. बाय बाय आणि टेक केअर.